मित्रहो, जर तुमची कपाशी हिरवीगार असेल आणि चांगली व्यवस्था असेल, पाण्याची सोय जर चांगली असेल तुमच्या शेतामध्ये, तर पाणी तुम्ही निश्चित देत असालच. तर एक चांगली फवारणी देणं महत्त्वाचं आहे आणि ही शेवटची फवारणी तुम्ही समजू शकता या या महिन्यामध्ये. तर आता माझ्या शेतामध्ये हे तुम्ही कपाशी पाहू शकता. कशा क्वालिटीची आहे तुम्ही पाहून घ्या. इथे पाण्याची व्यवस्था आहे चांगली आणि बेडवरची कपाशी आहे. ही आहे NBC10. ही आहे NBC10 कपाशी मित्रहो. तर अशा क्वालिटीची कपाशी आहे सध्या. तर मित्रहो, आपल्याला सध्याच्या या काळामध्ये आपल्याला दिसत आहे की कपाशीचे जे पाते आहे ते खाली पडलेले दिसून येत आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक महत्त्वाची फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपल्याला बुरशीनाशक वापरणं महत्त्वाचं आहे मित्रहो. फक्त बुरशीनाशक वापरायचं आहे. जास्त महत्त्वाची म्हणजे एकदम महागी फवारणी करण्याची गरज नाही. तर बुरशीनाशक आपण बुरशीनाशक आपण वापरू शकतो किंवा तुमच्या अंदाजाने तुमच्या जे लक्षात असेल, तुम्ही मारलं असेल तर त्याचा रिझल्ट कसा वाटला, चांगला वाटला असेल तर तुम्ही ते सुद्धा मारू शकता. कोणते एक बुरशीनाशक तुम्ही वापरा. जास्त प्रमाणामध्ये पातेगळ तुम्हाला दिसत असेल तर बुरशीनाशक वापरणं महत्त्वाचं आहे. त्याचसोबत एक चांगलं टॉनिक वापरा. हरितरस वापरू शकता किंवा फंटॅक्स प्लस वापरू शकता किंवा मोनोशिलसुद्धा तुम्ही 20-30 ml वापरू शकता फवारणीमध्ये किंवा ऑक्सिजन हे सुद्धा टॉनिक वापरू शकता. ऑक्सिजन टॉनिक मस्त आहे मित्रमंडळी, चांगला रिझल्ट पाहायला मिळते आणि ही आपली शेवटची फवारणी आपण गृहीत धरून हे फवारणी आपल्याला करायची आहे. एक ऑक्सिजन वापरा, टॉनिकपैकी ऑक्सिजन किंवा फंटॅक्स प्लस घ्या. त्याचसोबत एक कीटकनाशक घेऊन घ्या, प्रोपेक्स सुपर, आणि बुरशीनाशक घ्या. त्याचसोबत थोडं 20-30 ml आपल्याला मोनोशिल वापरायचं आहे त्यामध्ये. तर हे चांगलं कॉम्बिनेशन बनून जाते आणि याची फवारणी करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर युरिया दिला असेल, आपण पहिला फेर खताचा आणि दुसरा फेर खताचा देतो. त्यानंतर आपल्याला तिसरा फेर जो आहे तो युरिया देणं महत्त्वाचं असते. तर युरिया दिल्यानंतर आपल्याला हे फवारणी करायची आहे. आता जे हे तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये हे माझं शेत आहे आणि इथे युरिया दिलेला आहे. नंतर पाण्याची सोय म्हणजे पाणी खालून दिलेलं आहे दांडाने. तर पराठी अशा क्वालिटीची आहे. अशा क्वालिटीची पराठी तुम्हाला इथे दिसत आहे. तर नंतर आता म्हणजे आता या वेळेस मी ही फवारणी करत आहे. तर तुम्हीसुद्धा एक चांगली प्रकारची फवारणी करून घ्या जर तुमची कपाशी अशा क्वालिटीमध्ये असेल तर. त्याचसोबत इथे पाहू शकता कपाशीला बोंडसुद्धा चांगले लागलेले दिसून येते खाली आणि फुटलेले सुद्धा आहे कुठे कुठे. आणि वरती जे आहे ते पाते मस्तपैकी लागलेले दिसून येत आहे. सध्या पात्यावर आहे, वरची जी कपाशी आहे ती पात्यावर आहे. वरचे शेंडे, वरचे जे शेंडे आहेत ते पात्या फुलावर आहे आणि बोंडसुद्धा कुठे कुठे पकडलेले आहे. तर खाली चांगल्या प्रकारे बोंड पकडलेले दिसून येत आहे. आणि ही जी कपाशी आहे ही आहे NBC10, चांगली कपाशी आहे. यावर जो रोग आहे तो सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये येते. म्हणजे पातेगळ कमी राहते. त्याचसोबत जे इतर प्रकारचे रोग असते, लाल्या वगैरे, असे जे रोग आहे हे कमी दिसते. खर्च अतिशय कमी आहे या व्हेरायटीचा.